नमस्कार, जय हिंद. मी शुभांगी सुक्रे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. पोलीस भरतीसाठी अख्ख्या महाराष्ट्रात नंबर 1 प्लॅटफॉर्म ठरलेला आपलं युट्यूब चॅनल अर्थातच टिक्कर मराठी पोलीस भरती. तर आपण अलंकाराची सिरीज चालू केलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अलंकाराचा पुढचा प्रकार अर्थांतरण्यास अलंकार पाहणार आहोत. याच्या आधीचे सगळे प्रकार आपण याच चॅनलवर अपलोड केलेले आहेत. पाहिले नसतील तर सर्च करा इथे आणि पाहून घ्या. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपले हे जे काही व्हिडिओ अपलोड होत आहेत अगदी महत्त्वपूर्ण ट्रिक वाईज व्हिडिओ आहेत. तर या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला तरच. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर हा व्हिडिओ जास्तीत जास्त भरती देणाऱ्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. करूयात सुरुवात आपला आजचा 10वा अर्थांतरण्यास अलंकार. अलंकाराचा दुसरा प्रकार अर्थालंकार. अर्थालंकाराचा 10वा प्रकार अर्थांतरण्यास अलंकार. तर पाहूयात, सुरू करू. बघा याच्यामध्ये काय आहे. एखाद्या सामान्य विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरण किंवा विशेष उदाहरणावरून सामान्य सिद्धांत सांगितला जातो तेव्हा अर्थांतरण्यास अलंकार. दृष्टांतामध्ये एखादा विषय पटवून देण्यासाठी मग मागच्या काही गोष्टी सांगितल्या जातात, लहानपण देगा देवा वगैरे वगैरे, ते दृष्टांतमध्ये. पण अर्थांतरण्यास मध्ये काय आहे, एखादा विधान आहे त्या विधानाचं समर्थन करण्यासाठी एखादं उदाहरण दिलं जातं किंवा उदाहरण देऊन सामान्य एखादा सिद्धांत सांगितला जातो. हे कशामध्ये होतं, तर हे अर्थालंकारामध्ये होतं. ठीक आहे. तर उदाहरण तुम्ही पाहू शकता. 3 उदाहरणं तुमच्या समोर आहेत, पण खूप गहन अर्थ यांच्यामध्ये दडलेले आहेत. म्हणून तर अर्थ जास्त आहे म्हणून अर्थांतरण्यास असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. पहिलं उदाहरण आहे. उदाहरण एकदम साधं आहे पण याच्यामध्ये अर्थ, अख्खा आयुष्याचा अर्थ आपला याच्यामध्ये दडलाय. कठीण समय येता कोण कामास येतो. ओळ जर वाचली 3 सेकंदात संपून जाते. पण काय अर्थ याचा. अर्थांतरण्यास म्हणजे इथं काय केलेलं आहे, तर इथं एखाद्या म्हणजे ह्या उदाहरणावरून एक सिद्धांत सांगितलाय की आपल्यावर जेव्हा वाईट वेळ येते तेव्हा आपल्या मदतीला कोणीच येत नाही. कठीण समय येता कोण कामास येतो. कितीही जवळचा मित्र असू दे, कितीही जवळची मैत्रीण असू दे, कितीही आपले नातेवाईक असू देत जवळचे, पण जेव्हा त्यांच्या सेफ झोनच्या बाहेर येऊन आपल्याला जेव्हा मदत करायला त्यांना लागत असेल तेव्हा ते लवकर तयार नाही होत. मे बी तयार नाहीच होत. आपल्यावर जेव्हा वाईट वेळ येते तेव्हा मदतीला लोक येतात. कधी, जेव्हा ते सेफ झोन मध्ये असतात तेव्हा. पण आपल्यावर वाईट वेळ आलीये, आपल्याला मदत करताना त्यांना धोका येऊ शकतो, तर अशा वेळी ते मदत नाही करत. फॉर एक्झाम्पल एक खूप छान उदाहरण आहे इथे राजहंसाचं. एक गोष्ट सांगते त्याच्यावरून तुम्हाला काय कळेल, उदाहरण हे कळून येईल. राजहंस, नलराजा. राजहंस छोटासा होता, एकदम पांढरा शुभ्र टवटवीत फ्रेश सुंदर असा दिसणारा राजहंस होता. तर तो जलक्रीडा करण्यासाठी पाण्यात गेला होता. मग त्याच्याबरोबर इतरही राजहंस, मोठे मोठे छोटे, त्याचे काही मित्र, त्याचे काही नातेवाईक, सगळे मस्तपैकी त्या पाण्यामध्ये पोहत होते, खेळत होते, जलक्रीडा करत होते. मग अशा वेळी तिकडनं नलराजा आला. नलराजाची दृष्टी मात्र त्या राजहंसावर, छोट्याशा पांढऱ्या शुभ्र टवटवीत फ्रेश अशा दिसणाऱ्या राजहंसावर राजाची दृष्टी पडली. तर राजाला वाटलं की याला जाऊन याला अंजारावं गुंजारावं, मस्त दिसायला एकदम फ्रेश. राजहंसाने ते निहाळलं की राजा मला बघतोय. राजा बघतोय, पावलं थोडी थोडी पुढे टाकतोय. राजहंस पण त्याच्याकडे बघतोय. दोघं एकमेकांकडे बघतायत. राजहंसाला कळालं आता माझं काही खरं नाही, आता काय राजा मला घेईन. बरोबर. तर अशा वेळी राजहंस, तो छोटासा राजहंस इतरांकडे बघत होता. बाकीच्यांनाही आपल्या जीवाची पर्वा होती. म्हणून बाकीचे लोक म्हणजे त्याचे मित्रमंडळी जे काही सगळे सोयरे होते त्याच्या बरोबर, त्या छोट्याशा राजहंसाबरोबर, तर त्याचा थोडाही विचार न करता, एखादा त्याला घेऊन बाहेर गेला असता ना, पण थोडासाही त्याचा विचार न करता बाकी सगळे निघून गेले त्या पाण्याच्या बाहेर राजा तिथे येईपर्यंत. मग नलराजा आला, जवळ आला, तेव्हा त्या राजहंसाच्या मनामध्ये हा विचार येऊन गेला की कठीण समय येता कोण कामास येतो. पुन्हा एकदा सांगते की आपल्याला मदत लोक करतात, पण कधी, जेव्हा त्यांना धोका नसतो तेव्हा. पण एखाद्या वेळी जर आपल्याला मदत करताना त्यांच्यावर काही रिस्क येत असेल तर त्यावेळी बघा 100 वेळा आपण
बाकीचेच काय, आपण सुद्धा 100 वेळा विचार करतो एखाद्याला मदत करताना, जर आपल्यावर रिस्क येत असेल, धोका येत असेल तर करतो की नाही. म्हणून काय, कठीण समय येता कोण कामास येतो, उदाहरणावरून सामान्य सिद्धांत सांगितलेला आहे, म्हणून हा अर्थांतरण्यास अलंकार. पुढे आहे पुढचं उदाहरण. समजले प्रत्येकाला? आवडलं असेल लाईक करायचंय. पुढचं उदाहरण आहे आपलं, अत्युच्च पदी थोरही बिघडतो, हा बोल आहे खरा. आता इथे सुद्धा काय केलेलं आहे, अतिउच्च पदी थोरही बिघडतो, म्हणजे आपल्या, आता एक चांगला शब्द वापरते, कुवतीपेक्षा आपल्या बाकीचे शब्द तुम्हाला माहिती आहे त्याच्या जागी काय येतील, पण ते मी नाही बोलू शकत. आपल्या कुवतीपेक्षा मोठी पोस्ट जर आपल्याला भेटली तर आपणही बिघडल्याशिवाय राहणार नाही. कितीही सीधा साधा भोला भाला असू दे, कितीही असू देत, पण ते पद आपल्याला पचत नाही, ऍक्च्युली झेपत नाही. आपल्या कुवतीपेक्षा जर वरची पोस्ट आपल्याला भेटली तर आपण काय करतो, बिघडतो. कितीही साधा माणूस असू देत, बिघडल्याशिवाय राहत नाही. क्लिअर. सेकंड, थर्ड आहे आपलं, जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जात त्यांचे राहील काय. तर इथं सिद्धांत सांगितलाय काय, जन पळभर, पळ म्हणजे पलभर, थोड्या वेळासाठी, म्हणतील हाय हाय म्हणजे दुःख व्यक्त करतील. जन म्हणजे लोक, लोक थोड्याच वेळासाठी दुःख व्यक्त करतील. मी जात म्हणजे मी जाईल, मी या जगातून निघून जाईल. त्यांचे राहील काय किंवा त्यांचे जाईल काय, त्यांचं काय जाणार आहे तेव्हा. म्हणजे इथं काय सांगितलेलं आहे, आपण जेव्हा या जगातून नाहीसे होतो त्यावेळी आपले सगळे जवळचे मंडळी शोकांतिका व्यक्त करतात, रडतात, पण आपल्यासोबत कोणी येतं का, नाही येणार. म्हणा मॅडम सतीची प्रथा बंद केली आहे, ते काही पण असू देत, पण आपण या जगातून निघून गेल्यावर आपल्या मागे जे राहिलेली लोक असतात, मग घरातले असू देत, मित्रमंडळी असू देत, नातेवाईक असू देत, काही दिवस कितीही जवळचा असला ना, लय तर लय 2-4 महिने त्याला आपली आठवण येईल. जवळचा नसेल तर फक्त दशक्रियेपर्यंतच आपली आठवण येते, बरोबर. तेवढ्याच वेळासाठी आपल्यासाठी दुःख व्यक्त करतात, नंतर त्यांचे ते कामाला लागतात की नाही कामाला. दोघांचंच उदाहरण घ्या ना, जोडप्यांचं. त्यांना 2 मुलं असतात, छोटी छोटी म्हणजे तरी 5वी-6वीला असेल, एक 7वी-8वीला आणि एक 5वी-6वीला. असं त्यांच्या बायकोंना काय झालं, त्यांची बायको या जगातून निघून गेली, तर तो काय करतो विचार, काहीतरी वर्षाच्या आत लग्न करायचं असं, नाही तर नंतर, असं काहीतरी आहे ना. म्हणून तो काय करतो, मुलांचं नाव पुढे सांगतो की मुलांना सांभाळायला कोणी नाही, म्हणून तो लगेच त्याचं उरकून घेतो दुसरं लग्न. म्हणजे ती निघून गेली बिचारी, तिचं दुःख थोड्याच काळासाठी व्यक्त केलं, पण नंतर जो तो ज्याच्या त्याच्या संसाराला, आयुष्याला लागलेला आहे. म्हणजे ही लोक थोड्या वेळासाठी फक्त दुःख व्यक्त करतील, पण मी कायमचाच निघून जातोय ना या जगातून, मी जाईन निघून, त्यांचं काय जाईल, त्यांचं काहीही जाणार नाही. म्हणजे कोणा वाचून कोणाचं काहीच अडत नाही, इथं सिद्धांत सांगितलाय. कितीही मोठा असू दे, कितीही कसाही व्यक्ती असू दे, एकदा का आयुष्यातून निघून गेला, आपण त्यांच्याशिवाय जगणं शिकायलाच लागतं. कोणा वाचून काहीही अडत नाही कोणाचं. तर इथं सिद्धांत सांगितलाय काय, सामान्य विधानाच्या समर्थनांत विशेष उदाहरण दिलं जातं किंवा उदाहरणावरून सामान्य सिद्धांत सांगितला जातो, तेव्हा अर्थांतरण्यास अलंकार होतो. आय होप सगळ्यांना व्यवस्थित हा अलंकार समजला असेल. अजून काही उदाहरणं याच्यातली तुम्हाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायची आहेत. माझी शिकवण्याची पद्धत पुन्हा तेच म्हणेल, मी कसं समजवते तुम्हाला समजतंय की नाही, आपण एकदम सोप्या भाषेमध्ये शिकतोय की नाही. तर तुम्हाला कसं वाटतंय हा व्हिडिओ, कमेंट बॉक्समध्ये मला जरूर सांगा. जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा, आवडलं तर लाईक देखील करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओत पुढचा 11 नंबरचा प्रकार घेऊन. तोपर्यंत अभ्यास करत राहा. काही अडलं तर बिंदास मला इथं कमेंट बॉक्समध्ये विचारा. मराठी व्याकरण सोडून तुम्हाला ग्राउंडचं काही विचारायचं असेल, भरतीबाबत काही मार्गदर्शन हवं असेल, बिंदास तुम्ही इथं कमेंट करू शकता. बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद.